सणासुदीसाठी स्वराज्य कलेक्शन ढालगावचा अनमोल नजराणा। स्वराज्य महोत्सव 2025 झाला सुरू। आपल्या आवडीच्या प्रत्येक खरेदीसोबत आहे आकर्षक गिफ्टची बरसा। रुपये 1499 च्या खरेदीवर हमखास गिफ्ट, 2999 च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट, रुपये 4999 च्या खरेदीवर ब्रँडेड चटई, रुपये 6999 च्या खरेदीवर लेडीज पर्स, रुपये 9999 च्या खरेदीवर सिंगल ब्लँकेट, रुपये 12999 च्या खरेदीवर डबल ब्लँकेट, रुपये 14999 च्या खरेदीवर आकर्षक साडी आणि रुपये 19999 च्या खरेदीवर चक्क पैठणी। तेव्हा आजच भेट द्या स्वराज्य कलेक्शन, वीज बोर्ड जवळ ढालेवाडी रोड, ढालगाव इथं। ऑफर फक्त 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत। स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स। आमचं गुलामीचं गॅजेट म्हणतात, मग इंग्रज तुमच्या घरात राहत होते का? नाव न घेता मनोज जरांगेंचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल। मी थोड्याच दिवसांचा पाहुणा, मराठ्यांना आरक्षण मिळाल्याचं बघायचंय। नारायणगडावरून मनोज जरांगेंचं भाषण, आपल्याने फितूर व्हायला नको होतं अशी खंत। शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे यांनी सरकारकडे 4 प्रमुख मागण्या केल्या। पूर्ण कर्जमुक्ती, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासकीय नोकरी, हमीभाव आणि शेतीला नोकरीचा दर्जा देण्याची मागणी। आजच्या युगात रक्तबीजासारखा राक्षस पुन्हा जन्मला आहे। जातीवाद, धर्मवादाचे राक्षस संपवायचे। भगवान भक्तीगडावरून पंकजा मुंडेंची गर्जना। मागच्या दसऱ्या मेळाव्यातले अनेक जण दिसत नाही, पुढे निवडणुका नाही तसं त्यांना वाटतं। धनंजय मुंडेंचा सुरेश धस यांना टोला, अजूनही शिक्षा भोगत असल्याची बोलून दाखवली सल। पंकजा मुंडेंच्या भगवान भक्तीगडावरच्या मेळाव्याला तोबा गर्दी। मेळाव्यात झळकले सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचे फोटो, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। मुंबईत आज शिवसेनेच्या 2 मेळाव्यांचा सामना। उद्धव ठाकरेंचा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदेंचा गोरेगावातल्या नेस्को सेंटरमध्ये मेळावा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला उरले अवघे काही तास, मात्र शिवाजी पार्कात अजूनही मशीन पाणी काढण्याचं काम सुरू। ठाकरेंच्या मेळाव्यावर पावसाचं सावट। मुंबई ते शिवाजी पार्क बाहेर शिवतीर्थ निवासस्थानाजवळ थांबलेल्या शिवसैनिकांना शर्मिला ठाकरेंनी दिलं सोनं, मिठाई देत सर्व शिवसैनिकांना दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा, तर राज ठाकरेंकडून शस्त्रपूजन। देशासाठी महात्मा गांधींचं योगदान अविस्मरणीय। संघाच्या दसरा कार्यक्रमात मोहन भागवतांकडून गांधींचा उल्लेख। स्वातंत्र्यानंतर देशाची व्यवस्था कशी असावी यातही गांधींचा वाटा असल्याची प्रतिक्रिया। आता इथेच वेळ झाली थांबण्याची। भेटू पुढील अपडेट सोबत। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।